पद्मनाभी देवांनी रेम नाईकांना स्वामींच्या बद्दल जी प्रशंसा आहे ती प्रशंसा केलेली आहे आणि ती प्रशंसा ऐकल्यानंतर रेम नायक गोसाव्यांच्या दर्शनासी आले। रेम नायक जे आहेत ते वेधले गेले। स्वामींचं वर्णनच अशा प्रकारचं केल्या जातं, जी व्यक्ती स्वामींना पाहते ते स्वामींच्या बाबतीमध्ये स्वामींचं सौंदर्य कसं आहे, लावण्य कसं आहे, दिसणं वगैरे हे सगळं वर्णन केलं जातं। आणि त्यावेळेला प्रत्येक जीव स्वामींचं वर्णन ऐकल्यानंतर वेधल्या जातो आणि हे सुद्धा वेधले गेले, स्वामींच्या भेटीसाठी आले। तब गोसाव्यांसी भीतरी मर्दना होती असे आमच्या स्वामींना ते जेव्हा आले त्यावेळी भीतरी मर्दना होत होती, म्हणजे स्नानाच्या आधी। स्नान म्हणजे मादने, मादने म्हणजे स्नान, आणि स्नानाच्या आधी शरीराला तेल वगैरे लावून मॉलिश केल्या जायचे। आधीच्या काळामध्ये हे सर्रास असायचं आणि स्वामींच्या श्रीमूर्तीची ती मर्दना होत आहे। भीतरी रेम नायक आले, रेम नायक मठामध्ये आलेले आहेत आणि पटी शाळेवरी उभे ठेले। पटीशाळा म्हणजे पडवी, मठाची जी पडवी असते त्या पडवीमध्ये ते उभे होते। कवणा एका ते कुसले, कुणीतरी एक तिथे होते। त्यांना रेम नायकांनी विचारलं, गोसाव्यांशी कैसा अवसरू असे, स्वामींचा आता काय अवसर सुरू आहे, म्हणजे काय करतायत स्वामी। तेही म्हटले गोसाव्यांशी मर्दना होत असे, स्वामींची मर्दना सुरू आहे स्नानाच्या आधी। तरी गोसाव्यांपुढा जाणवा का, जे रेम नायक आले असती स्वामींना, आता तिथे मर्दना होते आहे म्हणजे आता काही स्वामी येऊ शकतात का, स्नान आटोपल्याशिवाय येणे नाही। मग हा विषय त्यांनी लक्षात घेतला पाहिजे होता, पण त्यांनी त्या व्यक्तीकडे निरोप दिला की सांगा स्वामींना की रेम नायक आले आहेत, अशी स्वामींना माहिती करून द्या। आता या ठिकाणी स्वामींना आपण निरोप पाठवू शकत नाही। आपल्यापेक्षा जे मोठे असतात त्यांना आपण निरोप पाठवायचा नसतो की या म्हणून। जैसे निळभट्ट भांडारीकरांचं पूजन करण्यासाठी धानाईसाने जेव्हा ते पूजन अलंकार आणले त्यावेळी ते म्हणाले हे पूजन मी स्वीकारणार नाही। मग आमचे जे स्वामी आहेत, गुरुजी आहेत, ते त्यांचं पूजन झालं पाहिजे, माझं पूजन नाही। ते म्हणे तुम्हाला सुद्धा गुरु आहेत, हो म्हणे। म्हणजे निळभट्ट भांडारीकरांची जी काही देह यष्टी होती, शरीर यष्टी होती, जे काही व्यक्तिमत्व होतं त्या अनुसार ते स्वतः एक कोणतरी गुरु आहेत किंवा कुलाचारी असल्यासारखे होते। त्यांचे पण कुणी गुरु आहेत असं त्यांना बघून वाटत नव्हतं, परंतु ते म्हणाले नाही आम्हाला सुद्धा गुरु आहेत, प्रत्येकाला गुरु असतातच। आणि मग ते म्हणाले की त्यांचं पूजन झालं पाहिजे, माझं नाही। ते म्हणाले कुठे आहेत ते म्हणे अमक्या अमक्या ठिकाणी आहेत। मग ते राणी म्हणते ठीक आहे, मी 2 व्यक्ती पाठवून त्यांना बोलवून घेते। ते म्हणाले नाही, गुरूंना बोलवायला कोण गेलं पाहिजे, शिष्याने गुरुला निरोप पाठवायचा नाही की या म्हणून, 2 माणसं पाठवून। मुळामध्ये व्यवहारामध्ये असं आहे की गुरुच्याकडे स्वतः शिष्याने गेलं पाहिजे, गुरूंचा मनोधर्म काय आहे तो जाणून घेतला पाहिजे, त्यांचं म्हणणं काय आहे आणि मग त्या अनुसार निर्णय घेतला पाहिजे। जसं नाही का भटोबास आणि नाथोबास हे श्राद्ध भोजन करायला त्यांना रेम नायकांनी सांगितलेलं आहे। म्हणजे रेई नायक इथे कोण आहेत, रेम नायक आहेत, तिथे रेई नायक होते आणि ते म्हणतात की चला तुम्ही आमच्याकडे जेवायला। ते म्हणाले की स्वामींना विचारावं लागेल। ते म्हणाले मी स्वामींना सांगितले, तुम्ही चला लवकर, घाई होते, उशीर होतोय आपल्याला, आणि ते निघून गेले। तिथे त्यांनी स्वतः जाऊन विचारलं पाहिजे होतं। परस्पर काम नाही होत, गुरु शिष्यांमध्ये परस्पर काम नाही झाली पाहिजे। आणि व्यवहारामध्ये देखील खूप वेळा परस्पर काम नाही करायची, खात्री करून घ्यायची, बरोबर आहे का,
तुमच्याबद्दल कोणी निंदा करताय असं कोणी जर का सांगितलं की ते खात्री करून घ्या की खरंच तो माणूस तसा काही बोललाय, की समोरचा मध्यस्थी माणूस काहीतरी वेगळं सांगतोय आपल्याला. खात्री केली पाहिजे. आणि त्यांनी खात्री केली नाही, तसेच ते जेवायला निघून गेले. स्वामींनी आल्यानंतर त्यांना शिक्षा पण केलं. मग ते म्हणतात त्यांनी तर म्हटलं की स्वामींना आम्ही सांगितलं, परंतु ते म्हणतात तुमचं काम आहे, ते काही सांगते, पण तुमचं काम आहे की आम्हाला येऊन तुम्ही विचारलं पाहिजे होतं की आम्ही जाऊ की नको जाऊ. आमचा मनोधर्म काय आहे तुम्हाला माहितीच नाही. आम्ही जा म्हटलं का त्यांना? नाही म्हटलं. त्यांना न्या म्हटलं का? स्वामी म्हटले ते येत असतील तर घेऊन जा, आणि ते तयार झाले. म्हणजे या हे वाक्य भटोबासांना त्यांनी सांगितलंच नव्हतं. तशा पद्धतीने आता या ठिकाणी काय झालेलं आहे की निळभट्ट भांडारेकर जे आहेत त्यांनी परस्पर काम नाही केलं. ते म्हणे नाही आमचे गुरु आहेत तर आम्ही स्वतःच जाऊ विनंती करायला. आणि मग ते गेले. स्वामींना त्यांनी विनंती केली. आता क्रिया कोणाची होती? धानाईसाची होती, पण करवून कोणाच्या हाताने घेणार होते स्वामी? निळभट्ट भांडारेकरांच्या. तर ज्यांची क्रिया आहे तीच व्यक्ती स्वतः दंडवत घालायला असली पाहिजे, तीच व्यक्ती स्वतः संपर्क करणारी असली पाहिजे. त्याशिवाय ती क्रिया पूर्ण होणार नाही. म्हणजे ते क्रियेचं पूर्णत्व जे आहे ते त्यामध्ये आहे. आणि म्हणून आहे ना, लग्नपत्रिका वाटता तुम्ही तर कसं कोण जातं? परस्पर माणसं पाठवता का तुम्ही? नाही, ते खास तुम्ही स्वतः जाता. घरातले 4 लोक आहेत ते 4 दिशेला पत्रिका घेऊन जातात. म्हणजे त्या घरातला माणूस आला पाहिजे कोणतरी, तरच ते आमंत्रण जे आहे ते ग्राह्य धरले जातं, नाहीतर नाही. तशा पद्धतीने निळभट्ट भांडारेकर स्वतः गेले आणि स्वामींना विनंती केली, जाणीव करून दिली की अशी अशी क्रिया आहे वगैरे. आणि ती विनंती निळभट्टांनी स्वतः केली. आणि ते सुद्धा आपल्याला हे माहिती की भटोबासांना स्फुरलं, हे तुझं काहीच येणं स्फुरलंय. स्वामींनी विचारलं म्हणून आम्हाला कळलं की भटोबासांना स्फुरलं म्हणून. आता या लेळेमध्ये पण निळभट्टांना स्फुरलं की नाही स्फुरलं? आपण असतो तर काय म्हटलं असतं? ते स्वामी बसले तिकडे, घेऊन या त्यांना, बोलवा. आपण निरोप पाठवून दिला असता, आपण स्वतः गेलो नसतो. परंतु निळभट्टांना ते स्फुरलं. इथे सुद्धा स्वामींच्या श्रीचरणाचे नि प्रसादे, सन्निधानाचे नि प्रसादे, निळभट्टांना ते स्फुरलं. ते स्वतः गेले, विनंती केली. कारण की त्यांना का स्फुरवून दिलं असेल देवाने? कारण की क्रिया सुद्धा त्यांच्याच हाताने देवाला स्वीकारायची आहे. स्वामींनी आधीच त्यांना सांगितलं कोणी येईल आणि तुम्हाला काही म्हणेल तर तुम्ही त्यांचं ऐका, हो म्हणा, नाही म्हणायचं नाही. आणि स्वामी पलीकडच्या मंदिरामध्ये जाऊन बसलेले आहेत. आणि मग तिथे त्या राणी आल्या आणि त्यांना निळभट्टांना त्यांनी विनंती केली आणि निळभट्टांना स्वामींनी सांगितलं नाही म्हणायचं नाही, आणि ते गेले. म्हणजे हे सर्व पूर्व नियोजन स्वामींचं आहे. त्यांची क्रिया पण घडवून घ्यायची आहे आणि ह्यांच्या हाताने ती घडवून घ्यायची आहे. दोन्ही गोष्टी आहेत. कधी कधी काय होतं की आपण खूप वेळा स्वतः क्रिया करत नाही. खूप वेळा आम्ही कोणाच्या घरी गेलो तर त्या घरातल्या महिला वर्गच सगळी विधी करतात. पुरुष वर्गांना जर का तुम्ही करून घ्या, पुरुष वर्ग हात नाही लावत. त्यांना वाटतं आपण हात लावला की तरी दीक्षा होऊन जाईल आपली, म्हणून ते हातच लावत नाही. तुमच्या घरामध्ये कोणी पण अधिकरण साधू आले तर तुमच्या घरातल्या सगळ्यांनी मिळून क्रिया केली पाहिजे. कोणीतरी गंध लावा, कोणीतरी संकल्प सोडा, कोणीतरी दक्षिणा लावा, कोणी फूल अर्पण करा, कोणी ते जे काही तुम्ही देणार आहात त्यांना ते आणून द्या. इथे काय होतं, कधी कधी आई वडील फक्त विधी करून घेतात, मुलांना त्याच्यात इन्व्हॉल्वच करत नाही. आणि नंतर आम्हाला सांगतात ना, बाबा हा देवधर्माचं काहीच करत नाही. तुम्ही त्याच्याकडनं काही त्याला सहभागी करूनच घेत नाही. तो बिचारा पाहुण्यासारखा बाजूला उभा राहतो. हेच लोक गंध लावतात, सगळं आठवून घेतात आणि त्याला काहीच नाही. कधी कधी आम्ही सांगतो त्या मुलाच्या कर्मी करा. त्याला पण अपेक्षा असते, घरातले लहान मुलं असतात त्यांना अपेक्षा असते की आमच्या हाताने काहीतरी झालं पाहिजे. तर स्वतः क्रिया आपण केली पाहिजे. परस्पर जर का क्रिया केल्या तर काय होतं, काही ठिकाणी आपल्याला जाणं शक्य नाही, त्यावेळेला परस्परच क्रिया होणार आहे. तेव्हा आमच्या स्वामींनी सांगितलं की काय, त्यावेळेला अप्राप्ती भावली पाहिजे.
की ही क्रिया करायला मी स्वतः उपस्थित राहिलं पाहिजे, पण काही कारणास्तव मला जाता येत नाही, देवाकडे दुःख व्यक्त केलं पाहिजे, प्रार्थना केली पाहिजे, मी जर का असतो तर मी काहीतरी सेवाही मला घडली असती, असं दुःख केलं पाहिजे त्याच्यामध्ये. आणि जिथं जिथं तुम्हाला स्वतः शक्य आहे जाणं तिथे स्वतः जा. स्वतः दंडवत घालणं शक्य, स्वतः दंडवत घाला, सगळे विधी स्वतः करा. आणि आधीच्या काळामध्ये तर असं होतं की शिदा आटा सोबत घेऊन जायचं, स्वतः स्वयंपाक बनवायचा, स्वतः वाढायचं आणि स्वतः सगळे विधी त्या ठिकाणी करायचे. म्हणजे आधीच्या काळामध्ये ज्याची क्रिया आहे तोच सर्व विधी करायचा, भांडे कुंडे घासून सगळं व्यवस्थितपणे. आताच्या टप्प्यामध्ये काही व्याप्ततेमुळे आपल्या क्रियेचा जे काही करण्याचा जो काही पद्धत आहे ती त्याच्यामध्ये थोडीशी बदल झालेला आहे. परंतु त्यातल्या त्यात आपल्याकडे अप्राप्ती नावाचा भाग आहे. तो अप्राप्ती आपण भावू शकतो की आम्ही स्वतःहून त्या क्रियेमध्ये कष्ट आमचे देता येत नाही आम्हाला वगैरे इत्यादी प्रकारे आपल्याला स्वतःला त्या क्रिया करता आल्या पाहिजेत. आणि जर का आपण स्वतः त्या क्रिया करत नसू, शक्य असून सुद्धा परस्पर लोकांकडनं करून घेतोय, तर काय होतं की आता इथे धानाईसांचा स्वतःचा वाडा आहे, स्वतःचं द्रव्य अलंकार आहे आणि त्या स्वतःच पूजन करण्यासाठी आलेल्या आहेत. परंतु स्वामींनी काय म्हटलं, बाई यांच्या हातात द्या, निळभट्टांच्या हातात द्या ते सगळं. आणि आता पूजन कोणाच्या हाताने झालेलं आहे, सगळं मालकीचं कोणाचं आहे, धानाईसांच्या, पण त्यांच्या हस्ते मात्र क्रिया घडलेली नाही. असताना आपली पंगत असली की आपण वाढायला घेतो की नाही, आपल्याला असं वाटतं नाही आपण स्वतः वाढलं पाहिजे, लोक 2-2 घास जास्त खातील, आग्रह तुम्ही करता, तुम्हाला जास्त चांगलं वाटतं, आनंद वाटतो त्याच्यामध्ये. तशा पद्धतीने पूजन सगळं आपलं आहे, पण ते दुसऱ्याच्या हस्ते होत असेल तर आपल्याला थोडं दुःख होईल त्याच्यामध्ये. असं का होतं बरं का, आपलं पूजन दुसऱ्याच्या हस्ते का होतं, कारण की आपल्याला संधी असून सुद्धा जेव्हा आपण स्वतः पूजन करत नाही, परस्पर करतो, कशामुळे, मी मोठा आहे ते करू द्या त्यांना, मी करणार नाही, असा जो भाव आहे चुकीचा भाव, त्याच्यामुळे आता याच्यामध्ये दुसराही भाव असतो की आम्ही तर क्रिया करतोच नेहमी, यांनाही घडलं पाहिजे, यांनाही सवय लागली पाहिजे, म्हणून तुम्ही दुसऱ्यांच्या हस्ते करत असाल तर तो भाग वेगळा आहे आणि हा भाग वेगळा आहे. आणि मग कदाचित असं आहे की धानाईसा ज्या आहेत त्यांनी क्रिया भरपूर केलेल्या आहेत, ईश्वराच्या ठिकाणी अलंकार उपयोगी जावे अशा क्रिया त्यांच्या, त्या क्रियेला प्रतिकारांता ठरलेल्या क्रिया त्यांच्या झालेल्या आहेत, परंतु बहुतांशी स्वतः क्रिया केलेल्या नसतील, इतरांकरवी त्या क्रिया करवलेल्या आहेत. म्हणून इथे पहिलं पूजन जे आहे ते निळभट्ट भांडारेकरांच्या हस्तेच झालेलं आहे. आता दुसरं पूजन निळभट्टांचं घडावं, देवाचं तर घडलं, प्रतिकारांता कशी असते, आधी भक्ताचं घडतं आणि मग देवाचं घडत असतं. धानाईसांच्या बाबतीमध्ये आधी देवाचं पूजन घडलंय आणि मग भक्ताचं पूजन, म्हणजे निळभट्ट भांडारेकरांच्या पूजनासाठी त्यांनी द्रव्य अलंकार आणले, पण ते म्हणाले हे कुणासाठी, म्हणजे तुमच्यासाठी, हे पण मी देवालाच अर्पण करतो. म्हणजे धानाईसाची प्रतिकारांता अशी आहे की भक्तांच्या ठिकाणी त्यांचं पूजन आधीच घडलेलं असणार आहे आणि त्याच्यामुळे इथे 2 वेळा स्वामींच्या ठिकाणी त्यांचे द्रव्य अलंकार उपयोगी गेलेले आहेत. आणि तदनंतर निळभट्ट भांडारेकर जे आहेत ते स्वतः स्वामींना विनंती करायला गेले, स्वामींना प्रार्थना केली, स्वामींना स्वतः घेऊन आलेले आहेत. हे आहे विनम्रतेचं लक्षण. आपला विषय इथे आहे, निळा पुढे आणून चालते ती. आपला विषय इथे आहे की शिष्य वर्ग जो आहे, शिष्य वर्गाने गुरु निमित्ताशी किती विनम्रतेने असलं पाहिजे. म्हणजे याचा परिणाम कुठे होतो, आपण फक्त इथल्या इथे बघायचं नाही, याचा परिणाम पुढे ईश्वर अवताराच्या सन्निधानी याचे परिणाम उमटत असतात. जसं सांगितलं, पूर्वी म्हातारी अशी ईश्वर सेवा घडली, कोणाला, बाईसांना, म्हणून या जन्मामध्ये सुद्धा ईश्वर सेवा त्यांची सलग सुरू आहे. बाईसा जशी सेवा करतात तशी सेवा कुठल्याच स्त्री व्यक्तीने स्वामींची केलेली नाही. इतकी आवडीपूर्वक सेवा बाईसांनी केलेली आहे. आणि ती सेवा जेव्हा
औसांच्या नशिबी आलेली आहे, मिळालेली आहे, तेव्हा त्यांना तशा पद्धतीने ती सेवा करता आली नाही. कारण स्वामी परत वचन उच्चारतात किंवा सांगतात की पूर्वी यांनी काही अशी सेवा केली का, म्हणजे तो वाहो ठेवला नाही, तो प्रवाह ठेवला नाही. त्याच्यामुळे आता प्रत्यक्ष ईश्वर अवताराची पूजन करण्याची संधी मिळालेली आहे, परंतु भजन पूजन करण्याची संधी मिळाली, सेवा करण्याची संधी मिळाली, परंतु तो मागची प्रतिकारता नसल्यामुळे, जसं एखादी महिला बोलेल की मला चपात्या भात वगैरे सगळं जमतं पण ती भाजी मला जमत नाही, म्हणजे त्यांचं त्या जेवण बनवण्यातलं एक अंग त्यांचं कमकुवत आहे, भाजी नाही बनवता येत त्यांना. किंवा कोणाला चपाती बनवता येत नाही, पाहिजे तसं, जसं पाहिजे तसं नाही बनवता येणार. किंवा एखाद्याला ती बासुंदी बनवता नाही येणार, म्हणजे त्यांचं ते अंग कमकुवत आहे. का? कारण की तो प्रवाह तिथं थांबलेला आहे, तो त्यांनी प्रवाहित ठेवला नाही. तशा पद्धतीने आपण सेवा करत असताना सर्व अंगाने सेवा केली पाहिजे आणि सर्व प्रकारची सेवा केली पाहिजे. म्हणजे आपल्याला सेवा करत असताना आपण निवडतो की नाही की मला सेवा कशी मिळाली पाहिजे, उत्तम सेवा मिळाली पाहिजे, मंदिरातली सेवा मिळाली पाहिजे. फक्त मी बाहेरचं झाडणार नाही. का? बाहेरचं झाडलं तर धूळ उडेल. आज मी नवीन कपडे घातले कार्यक्रमासाठी आणि धूळ उडाली तर कपडे घाण होतील, आंघोळ करून आलोय, मग ते झाडू दे कोणाला पण, मी फक्त मंदिरातलंच झाडेल. म्हणजे आपण काय केलं, सेवा निवडली. असं नाही पाहिजे. सेवा तुम्हाला जी भेटेल ती सेवा तुम्हाला करता आली पाहिजे. तो सेवेचा वाहू ठेवला तर मग तिकडे तुम्ही नाथोबास व्हाल. की नाथोबासांना जी सेवा सांगितली त्या सेवेला कधी त्यांनी नाही म्हटलं नाही, कारण की ती प्रतिकारांना मागून चालत आलेली आहे. चाल जी आहे ना, ती चाल अशी सलग ठेवावी लागते. म्हणजे आपल्याला त्या प्रवाहामध्ये राहावं लागतं. अन्यथा काय होईल की ते प्रवाह तिथे थांबला तर पुढे ईश्वर अवताराचा योग येईल, पदार्थही उपलब्ध असतील, पण आपला दातृत्वाचा भाव त्या ठिकाणी नसेल. बाकीच्या सगळ्या क्रिया होतील आपल्याकडनं, पण नेमकी तीच क्रिया आपल्याकडनं होणार नाही. नाथोबासांचे सगळे प्रवाह चांगले आहेत, पण ज्ञानाच्या बाबतीमध्ये त्यांचा थोडासा प्रवाह थांबलेला आहे, थोडासा कमी आहे, पण सेवेच्या माध्यमातून मात्र ते पुढे निघून गेलेले आहेत. कधी कधी असं आहे की ज्ञान असून उद्धार होईल की नाही होईल सांगता येत नाही, परंतु सेवा दास्य जर का असेल आवडीपूर्वक, त्याच्याने मात्र माणूस पुढे निघून जाऊ शकतो, प्रेमाकडे पण जाऊ शकतो, जर का नाथोबासांसारखी सेवा असेल तर. तर विषय असा आहे की प्रत्यक्ष आपण स्वतः त्या क्रिया केल्या पाहिजेत आणि गुरुनिमित्ताशी बोलताना आपला बोलण्याचा जो काही शब्द प्रयोग आहे, आपले बोलण्याची जी काही पद्धती आहे, ह्या सगळ्या गोष्टींच्या बाबतीमध्ये आपल्याला ते ज्ञान असणं गरजेचं आहे. परंतु इथे रेम नायकांनी काय म्हटलं की जा बरं स्वामींना सांगा की रेम नायक आले आहेत, ऐसे गोसाव्यांपुढा जानवा का. गोसाव्यांना स्वामींना जाणीव करून द्या. जाणीव म्हणजे लक्षात आणून द्या की मी आलेलो आहे बरं का इकडे. तेही जाणविले आणि त्यांनी जे कोणी होते ते गेले आणि त्यांनी सांगितलं की बाबा रेम नायक नावाचे कोणीतरी आलेले आहेत. निरोप देणं पण गरजेचं आहे. महत्वाचा माणूस असेल, काही काम असेल आणि आपण निरोप नाही सांगितलं तेही योग्य नाही. आणि त्यांनी निरोप सांगितला. गोसाव्यांसी जी जाडीवरी मर्दना होत होती तियेची जाडीचे गोसावी कोंगते घेतले. स्वामींनी काय केलं, ज्या सतरंजीवर स्वामी बसलेले होते त्या सतरंजीचं कोंगत केलं. कोंगत म्हणजे काय, शेतामध्ये नाही का पाऊस सुरू असतो तेव्हा छत्री घेऊन काम करता येतं का, तिथे काय केलं जातं, पोत्याचं कोंगत वगैरे करतात आणि डोक्यात टाकून वाकून आपलं ते शेतातले काम करता येतात. मग त्या ठिकाणी स्वामींनी तशाच प्रकारे असं ते घेतलं, कोंगत केलं त्याचं, आणि स्वामी बाहेर आलेले आहेत. कारण की तातडीचा निरोप आहे ना. आता ज्यांनी निरोप दिला त्यांना कळालं पाहिजे की स्वामींचं मर्दना सुरू आहे, म्हणजे कमीत कमी 1 तास स्वामींचं आपल्याला दर्शन होणार नाही. तर तोपर्यंत आपण बसून राहू म्हणा, किंवा काही कामं आटपून असेल ते येऊ आपण. आणि ते स्वामी बाहेर आले. रेम नायकांनी विचारलं
श्री चांगदेवराळा गोसाव्यांशी कैसा अवसरू असे. स्वामींना बघितल्यानंतर ते विचारतात की देवा आपल्याला आता कसा अवसर सुरू आहे बरं. स्वामी म्हणतात येत ऐसा अवसरू असे. आमचा असा अवसर सुरू आहे. आता त्यांना माहिती पडलेलं आहे काय अवसर सुरू आहे, तरी सुद्धा त्यांनी विचारलं है ना. आपण जेवत असलो तर कोणतरी विचारतो की जेवताय का, असं ना. माहिती असून सुद्धा ते विचारलं जात असतं. आणि स्वामींनी काय केलेलं आहे की जाडी फेडून अवघी श्रीमूर्ती उघडून दाखविली. स्वामींनी असं ते जाडी बाजूला केली सतरंजी आणि श्रीमूर्तीला सगळं ते तेल वगैरे लावलेलं आहे. ती श्रीमूर्ती स्वामींनी उघडी करून दाखवलेली आहे. श्रीमूर्ती ऐसी भावीजे ध्याईजे. जे रेमनायका अवसरू अनवसरू कथन मूर्ती ज्ञानामध्ये हा संदर्भ येतो. संपूर्ण श्रीमूर्ती आठवायची असेल तर संपूर्ण श्रीमूर्तीची ही लीळा. आणि स्वामींनी श्रीमूर्ती उघडून दाखविली आणि मग रेमनायके म्हटले जी जी मी अनवसरी आलाजी. आणि त्यांना त्यांची चूक जी आहे ती लक्षात आली. कधी कधी बोलताना आपल्याला आपली चूक लक्षात येत नाही, ती नंतर लक्षात कोणीतरी आणून दिली तर येते किंवा स्फुरला आपल्याला तर ती चूक लक्षात येत असते. आणि मग ते म्हणाले की जी जी मी अनवसरी आला म्हणजे मी चुकीच्या वेळेत आलो. अवसरी आलं पाहिजे होतं म्हणजे स्वामी दर्शन देण्याचं अवसर स्वामी देत आहेत त्या वेळेला मी आलो पाहिजे होतो. मी स्वामींच्या जे काही मर्दना सुरू आहे त्या वेळामध्ये या ठिकाणी आलो, चुकीच्या वेळेला आलो. मिया गोसाव्यांशी कैसा अवसरू ऐसे असे म्हणून शोधावे. मी आधी स्वामींचं काय अवसर सुरू आहे, स्वामींना कधी भेटता येईल है ना. तुम्ही मार्गामध्ये जाता मोठ्या, मग तिथे साधूंना आपण विचारतो बाबांना आता भेटता येईल का मला, बाबा आता विश्रांती घेत आहेत का, बाबांचं काही भोजन सुरू आहे का, अशी चौकशी आधी आपल्याला करायची मार्गामध्ये. आणि मग ते सांगतात हो आत्ता बाबांना भेटता येईल, आत्ता गेलं तर लगेच भेटता येईल, नंतर मग परत भेटता येणार नाही. म्हणजे त्यांचा अवसर अनवसर जो आहे तो लक्षात घेतला पाहिजे. किंवा पोथीची वेळ कुठली आहे काय आहे त्या वेळेला आपल्याला जाता आलं पाहिजे की पोथी किती वाजता असते है ना. मार्गामध्ये जायचं तर आपण पंक्तीच्या वेळेला जायचं की पोथीच्या वेळेला, कधी जायचं, पंक्तीच्या वेळेला. हे बघा मार्गामध्ये पंक्तीच्या वेळेला गेलं तरी हरकत नाही, कारण की ते भिक्षांना इकडे तिकडे आपल्याला खायला मिळत नाही. मार्गामध्ये जे भिक्षांना आहे ते आपल्याला घरी खायला मिळतं का, तेवढंच 2 घास खाल्ले तुम्ही तिथले तर तिथून सुरुवात होते. परंतु आपलं काय होतं की आपण पंगत करायला जातो, पंगत केली की लगेच गाडीत बसले की निघालो. आणि 2:30 वाजता 3 वाजता पोथी आहे, आपण पोथीला थांबत नाही. आम्हाला घरी जायचं. घरी जाऊन काय करतो आपण, काहीच करत नाही. मग त्याच्यापेक्षा आपण थोडं 2 तास अजून थांबलो तर तिथे निरूपण असतं. तुम्ही म्हणाला आम्हाला निरूपण काहीच कळत नाही, ते पोथी त्यांची खूप वेगळी असते पोथी बाबांची, आमच्या कानावरून डोक्यावरून जाते. डोक्यावरून गेली तरी हरकत नाही, तिथे ती तुम्ही ऐकण्यासाठी नुसतंच बसा. तुम्हाला तिथे झोपा येतील, जांभा येतील, कंटाळा पण येऊ द्या, पण बसा. तिथे बसण्याची सवय आज लावली तर हळूहळू तिथला विषय तुम्हाला कळेल आणि बसण्याचा प्रवाह, पोथीला बसण्याचा प्रवाह आपला सुरू होईल. तो प्रवाह जर का सुरू नाही केला तर पोथी चालू राहील आणि आपण निघून जाऊ, असं नेहमीच घडत राहील आपल्या बाबतीमध्ये. आणि म्हणून अवसर शोधावा म्हणजे मार्गात जाताना विचारलं गेलं पाहिजे. आता आम्ही मार्गात गेलो की आधी जाण्याआधी विचारतो, म्हणजे खास तिकडेच जायचं असेल तर बाबा आहेत ना उद्या, ते कुठे जाणार आहेत की काय वगैरे, म्हणजे हे सगळं विचारून जर का आपण गेलो तर काय सगळं सोयीस्कर पुढे होऊ शकतं. आणि ते म्हणतात की मी स्वामींच्या बाबतीमध्ये विचारलं पाहिजे होतं की स्वामींचा कसा अवसर आहे काय आहे, मग मी यावे की, आणि मग मी आलो पाहिजे होतो. ते नेण्याची जी म्हणजे माझ्या लक्षात नाही आलं. आता मर्दना हो दिजो, आता मर्दना हो दिजो म्हणजे आता आपली मर्दना होऊ द्या देवा, मी उगाच मध्ये अडथळा आलेलो आहे. जो अवसर आहे तो त्यांनी शोधला पाहिजे होता आणि मग त्यांनी आलं पाहिजे होतं. परंतु ते नेण्याची जी म्हणजे कधी कधी लक्षात येत नाही आपल्याला.
आता मर्दना हो दिजो, मी मागवता येईल, मी नंतर येईल. स्वामी म्हणतात तुम्हासी अवसरू अनवसरू नाही हो. आता तुम्हाला अवसर आणि अनवसर असं काही नाही. का बरं नाही? कारण की कदाचित रेम नायक जे आहेत ना, आता बघा इथे लगेच आतापर्यंत जे लीळेतला आपला अर्थ वेगळा होता, आता स्वामींच्या एका या वाक्यामुळे, एका वचनामुळे या लीळेचा पूर्ण अर्थ बदलणार आहे. स्वामी त्यांना म्हणतात तुम्हा अवसरू अनवसरू नाही. म्हणजे काही लोक असे असतात की जे कधी आले तरी आपल्याला आवडतच नसतात. आपण रिकामा वेळेत असो, आले तरी आपल्याला आवडत नाहीत, की आपला रिकामा वेळ आता खाणार. आपल्या कामाच्या वेळेत आले तरी आपल्याला ते आवडत नाही, आता हे कामाचा वेळ पण आपला खाणार. पण काही लोक असे आहेत की जे कधीही आले तरी आपल्याला त्यांची कसलीच अडचण होत नाही, कुठलीच अडचण होत नाही. बघा प्रापंचिक लोकांना तरी तुम्हाला अवेळी तुमच्याकडे कोणी आलं गेलं तर तुम्हाला त्रास होत असेल, पण तुम्ही लक्षात घ्या, मार्गामध्ये तुम्ही 8 दिवस राहून बघा, मार्गामध्ये कोणीही कुठल्याही वेळेला गाडी घेऊन येतं, रात्रीच्या वेळेला पण येतात. आता तरी फोनची सुविधा आहे, आधी तर ती पण सुविधा नव्हती. कधीही यायचे लोक आणि आम्हाला जेवायचं आहे. आधीच्या काळातले लोकांचं कसं होतं, बाहेर वगैरे खाणं नसायचं, हॉटेलमध्ये वगैरे जेवण नाही, जे आहे ते मार्गातच जाऊन जेवायचं. अलीकडे आपण थोडस सुविधा आपल्याकडे आहेत म्हणा, परंतु मार्गामध्ये आजही आधीच्या काळापासून आजच्या काळापर्यंत कधीही कोणीही आणि किती लोक जावो, त्यांची सोय मात्र चहाच्या वेळेला चहा, जेवायच्या वेळेला जेवण, नाश्त्याच्या वेळेला नाश्ता, ही सोय केल्या जाते. विचारतात ते लोक, आपण आपल्याला त्रास होतो, परंतु मार्गातल्या लोकांना किती त्रास होत असेल, परंतु कधीही तुम्हाला असं वाटणार नाही की त्यांना त्रास होतोय. इतक्या आपुलकीने ते चौकशी करतात. कधी कधी उपदेशी लोक ओळखीचे नसतात, फक्त ते दंडत वगैरे केले की त्यांना कळतं की कसे उपदेशी आहे. हे लक्षात येतं बरं का, तुमच्या दंडवताने लक्षात येतं की तुम्ही कसे उपदेशी आहेत. आणि त्यानुसार मग त्या ठिकाणी आपल्याला त्यांचा, म्हणजे असे काही लोक असतात आपल्या संपर्कात, ते कधी आले तरी आपल्याला आनंदच असतो. आपण गाढ झोपलेलो आहोत आणि ते आले तरी सुद्धा आपल्याला त्यांचा आनंदच असतो. त्यांचं कधीही आपल्याला त्रास होत नाही. ते कामाच्या वेळेत आले ना, आपली सगळी कामं आपण बाजूला ठेवून देतो, त्यांना प्राधान्य देतो का, आणि त्यांची आपली तशी आपुलकी आहे. तसं रेम नायकांचं जे काही कणव असेल, जो काही अधिकार योग्यता असेल, त्यानुसार दुसरं कोणी असतं तर स्वामी आले नसते. काहीतरी शिक्षा पण केलं असतं की तुम्ही अवसर अनवसर बघितलं पाहिजे होता, असं स्वामी बोलले पण असते. परंतु इथे यांना स्वामी स्वतः म्हणतात तुम्हाला अवसर अनवसर नाही. कोणाला? फक्त तुम्हाला. बाकीच्यांना वेळ काळाचं बंधन आहे, तुमच्यासाठी वेळ काळाचं बंधन नाही. म्हणून स्वामी स्वतः आले, श्रीमूर्तीचं दर्शन करवलेलं आहे. आणि इथे स्वामी स्वतः प्रसन्न असल्यामुळे मूर्ती ज्ञानामध्ये ही लीळा नमूद केल्या गेलेली आहे, श्रीमूर्तीच्या संदर्भातली. अशा पद्धतीने, नाहीतर तो लाभ जो आहे तो लाभ आपल्याला प्राप्त होणार नाही. म्हणून इथे सांगितलं की जी वेळ आहे सेवेची, त्याच वेळेला ती सेवा घडली पाहिजे. तिथे सांगितलं की यथा प्रवृत्ती तथा व्यापार, म्हणजे मायेला जशी प्रवृत्ती जाणवतात तशी माया व्यापार करते त्याच वेळेला, आणि देवाला अपेक्षित असलेलाच व्यापार म्हणजे सृष्टीची रचना. यथा प्रवृत्ती तथा व्यापार असतो. तशा पद्धतीने जर का भक्तांनी ईश्वराच्या त्या प्रवृत्तीला जर का जाणलं आणि त्या पद्धतीने त्याच वेळेला समर्पण जर का झालं, भटोबासांना म्हणाले द्या भाकेचे पोपळ, आणि ते म्हटले असते की थोडंसं मी मुहूर्त काढतो अनुसरणाचा मुहूर्त काढायचा नसतो बरं का. माझ्या दीक्षेच्या आधी मला कोणीतरी म्हणाले की मी तुझ्या दीक्षेचा चांगला दिवस मुहूर्त काढतो. म्हटलं मी सर्व पितरी आमोशेला जरी दीक्षा घेतली ना तर माझ्यासाठी तो चांगलाच मुहूर्त आहे. मला चांगल्या मुहूर्ताला दीक्षा घ्यायची नाही, मी ज्या वेळेला अनुसरण घेईल तो दिवस माझ्यासाठी मुहूर्तच असणार आहे.
आणि ईश्वर कार्यासाठी कुठल्याही प्रकारचा मुहूर्त बघायचा नसतो बरं का. आम्हाला लोक विचारतात वास्तुशांतीसाठी मुहूर्त कुठला चांगला आहे, अमक्यासाठी मुहूर्त कुठला चांगला आहे, तमक्यासाठी. काय तुम्ही चांगलं काम करता त्यावेळी कुठलाही मुहूर्त बघायची गरज नाही. मुहूर्त बघितला की त्या लाभाते चुके. आणि जर का मुहूर्त न बघता तुम्ही चांगलं ईश्वराचं कार्य तत्क्षणी जर का करून मोकळे झालात तर त्या लाभाते पावे. भट्टोबासांनी 1 तास जरी विचार करायला मागितला असता ना तर ते त्या लाभाते चुकले असते, नसतं झालं. नीळभट्टांना जेव्हा विचारलं की काळवंचना करायची का, ते म्हणाले नाही करायची. आता जो लाभ आहे तोच लाभ घेत घेत मला देह सोडायचा आहे. त्याच्यामध्ये जर का त्यांनी हो नावाचं एक वाक्य जर का म्हटलं असतं, हो मला आयुष्य वाढून घ्यायचंय, तर ते त्या लाभात ते चुकले असते. परत त्यांचं नाव लीळाचरित्रामध्ये त्यांचं जे काही देह सोडणं आहे त्याचं वेगळं घटना काहीतरी आली असते. पण ही घटना अशी आहे की कायमस्वरूपी त्यांच्या मृत्यूची अवस्था आमच्या सर्वांच्या मनामध्ये जिवंत आहे. इतकं सुंदर प्रकारे त्यांनी देह सोडलेला आहे. अशा पद्धतीने इथे जर का ती वेळ तुम्हाला साधल्या गेली तर तुम्हाला तो लाभ भेटेल. ती वेळ जर का साधल्या नाही गेली तर तो लाभ तुम्हाला कदापि भेटणार नाही. म्हणून स्वामींनी इथे दृष्टांत सांगितला व्यतिपाताचा. त्याची लापणीक आहे, 1 वायाची विन उबगले जाते. एक जण दान मागायला आलेले आहेत परंतु ते कंटाळून निघून गेले. आपण सांगितलं की 9ला निरूपण चालू होणार, 9:30 झाले, 9:45 झाले तरी निरूपण चालू नाही. चला थोडं घरी चक्कर मारून येऊ, आणि म्हणून गेलो आपण आणि निरूपण सुरू झालं इथे. आणि घरून इकडे यायला परत 1 तास लागला आपल्याला, निरूपण संपून गेलं त्याच्यामध्ये. तशा पद्धतीने 1 वायाची व्यर्थच विन उबगले म्हणजे त्रसून ते जाती गेले आणि ते त्या लाभाते चुकती. यथा व्यतिपाताचा कवणी एकू व्यवहार असे तथा राव असे तो ब्राह्मणाशी व्यतिपात दे. कुणीतरी राजा आहे किंवा कोणी व्यापारी आहे, तो दान धर्म करतो ब्राह्मणांना आणि तयाचा दारवंटा ब्राह्मण राखत असती. ज्यांना कोणाला दान पाहिजे ते त्यांच्या दाराशी जातात, तिथे थांबतात, बसतात आणि तो जेव्हा दान देतो ते दान घेऊन ते घरी येतात. तो सारी खेळत असे का निजैला असे. जो दान देणारा व्यक्ती आहे तो सारीपाट खेळतो आहे. आता सारीपाटाचा खेळ म्हणजे पूर्ण झाल्याशिवाय उठता येत नाही, म्हणजे ते सोडतच नाही कोणी. किंवा निजैला असे म्हणजे झोपलेला माणूस कधी उठेल काही सांगता येत नाही. दोन्हीपैकी काहीतरी कशामध्ये तरी तो मग्न आहे दान देणारा. आणि एखादा एकू उबगला म्हणे, आणि एखादा जो एक ब्राह्मण आहे दान घ्यायला आलेला आहे तो खूप वेळ बसला. 1 तास झाला, 2 तास झाले, 3 तास व्हायला आले. तो म्हणे आता कधी उठतो आणि कधी काय वगैरे. आपण असं करू, बसून कंटाळा आलेला आहे, थोडस आपण फिरून येऊया असं म्हणून तो म्हणतो फळे मोडेल का चेल. एक तर त्याचा सारीपाटाचा खेळ थांबेल, संपेल, किंवा त्याला जाग येईल झोपेतनं, मग दान घेऊन जाऊ घरी, तोपर्यंत पाय मोकळे करून येऊया. ऐसे म्हणून उबगला जाय, ऐसे म्हणून उबगला जाय म्हणजे थोडस पाय मोकळे करायला जातो. तव फळे मोडे काचे, त्याचा नेमकाच खेळ तेव्हाच संपतो आणि हा बाहेर पडायला त्याचा खेळ संपायला, किंवा हा बाहेर पडायला तो राजा त्या झोपेतनं उठायला एकच वेळ होते. तो आंघोळी स्नान देवपूजा करी आणि ब्राह्मणाशी व्यतिपात देतो. उठल्यानंतर आंघोळ पांघोळ करतो, देवपूजा करतो आणि बाहेर येऊन कोण कोण आलेले आहेत त्यांना लगेच दान देतो. आता दान देण्याची प्रक्रियेमध्ये कुणाला तरी सांगितले हा एवढ्या लोकांना एवढं दान देऊन द्या, आणि ती दानाची देण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आणि तो राजा जो आहे तो राजा आतमध्ये निघून जातो. आणि मग हा दान घेणारा व्यक्ती जो तो येतो की राजा आले पण दान दिलं पण आणि गेले पण ते. आता तो तया लाभा ते चुके म्हणजे तो 2 तास बसला आणि 2 मिनिटासाठी बाहेर गेला. 2 तास भेटलं तर दान मिळालं नाही आणि 2 मिनिटासाठी बाहेर गेलं तर दान देऊन झालं सुद्धा ते त्या लाभाने चुके. म्हणजे कधी कधी वाट बघण्यामध्ये लाभ असतो बरं का.
आपण वाट बघणं जर का सोडलं, आमचे स्वामी सुद्धा आनंद सृष्टीपासून नव्हे तर मूळ सृष्टीपासून आमची वाट बघत आहे. देवानी आपली वाट बघणं बंद जर का केलं तर आपलं काही खरं नाही, आपण नरकामध्येच राहणार. परमेश्वर आपली वाट बघतात आणि वाट कशी बघतात? ज्ञान देऊन वाट बघतात. आणि त्या निमित्ताने आपल्याला प्रतिसृष्टी ज्ञान दिले जातं. म्हणजे प्रतिसृष्टी ज्ञान होण्याला आपण अधिकारी सुद्धा नाही, परंतु देव काय करतात? ज्ञान देतात आणि आपली वाट बघतात. प्रतिसृष्टी हेच चालू आहे. आणि म्हणून वाट बघणं हे लाभदायक आहे. कधी ना कधी देवाला वाटतंय कधी ना कधी येतील, अशीच वाट आपण देवाची बघायची आहे की ज्ञान घ्यायचंय, आचरण करायचंय आणि मग वाट बघायची. आचरण जर करत नसू आपण तर वाट बघायची नाही देवाची. कारण की आचरण जर का केलं तरच देव येणार आहे. आचरण जर का नाही केलं तर मग तुम्ही जर का काहीतरी पत्र तुम्हाला कोणीतरी पाठवलं असेल तरच ते येईल ना. कोणी पत्रच नाही पाठवलं ते पत्राची वाट काय बघायची. तसं आपण आचरण रूपी जर का पत्र देवाला पाठवलं तर देवाचं आगमन आपल्या घरी होईल, आपल्या आयुष्यामध्ये होणार आहे. तर देवाची आपण वाट बघावी. आणि म्हणून आचरणही करावं, ज्ञानही घ्यावं, आचरणही करावं, देवाची वाटही बघावी की देव कधी येतील कधी येतील, तोची व्हावा तोची भेटावा. जर का हे आठवणं तुम्ही जर का बंद केलं तर परमेश्वर येतीलही, दान देऊन जातीलही आणि आपण रिकामे ते रिकामेच राहणार आहोत. म्हणून ईश्वर कार्याच्या बाबतीमध्ये तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जेवढाही योग येत असेल, 1 मिनिटाचा देवधर्म असेल, 1 तासाचा असेल, 1 दिवसाचा असेल, 1 महिन्याचा असेल, 1 वर्षाचा असेल, तर 1 जन्माचं, जेवढं तुमच्या हाती पदरी पडतं तेवढा देवधर्म करत राहा. अजिबात सुद्धा 1च मिनिटाचा देवधर्म आहे, काय करायचं म्हणून ते सोडू नका. तेवढा का वेळ होईना तुमचा तो उपयोगी गेला पाहिजे. हे या दृष्टांतातनं आपण बघितलेलं आहे. तैसे परमेश्वर अवदास्य स्वीकारिले असे का पौडले असते. सिद्धांत सांगतात आमचे स्वामी किंवा दाता परमेश्वर साधन दाता हे उदास झालेले आहेत किंवा मग पहुडलेले आहेत. अनुसरला असे तो म्हणे अवदास्य परिहरेल का उपहोडेती. आणि जो परमेश्वराचं आचरण करणारा व्यक्ती तो म्हणतो स्वामी उदास झालेले आहेत, ते प्रसन्न होतील तेव्हा, किंवा पहुडले तर उपोडू होईल तेव्हा. ऐसे म्हणून बाहेरी जाय, असं म्हणून की जेव्हा औदास्य परिहरेल तेव्हा आपण देवाच्या सन्निधानी परत येऊ, असं म्हणून तो बाहेर पडतो. तर औदास्य परिहरे का उपहडेती. औदास्य परिहरत किंवा स्वामी उपवडतात. तो तया लाभा चुके, म्हणजे त्याच वेळेला परमेश्वर येऊन काय करतात? ज्ञान देतात. यथा डोमेग्रामला उंच मठामध्ये स्वामी आहेत आणि स्वामी दुपारची वामकुक्षी घेऊन उठतात, उंच मठामध्ये जातात आणि तिथे अन्यमार्ग सुरू असते. आणि अन्यमार्ग सुरू असल्यामुळे स्वामी परत माघारी येतात, जात नाही. काय झालं? ते तया लाभा चुकेती. त्यांना वाटलं देव स्वामी उठतील मग आपण धर्मवार्ता करू, तोपर्यंत अन्यवार्ता करू. आणि ती अन्यवार्ता चालू होती. स्वामी म्हणतात काही का धर्मवार्ता करीत होते, ती चांगली धर्मवार्ता सुरू होती. आम्ही आलो तेव्हा सगळ्यांनी माना खाली घातल्या की बरोबर आपण चुकलो बरं का. ते तया लाभा चुकेती, म्हणजे त्यावेळी स्वामी प्रसन्न होते. काहीतरी निरूपण केलं असतं पण ते त्या लाभाला चुकले. पण दुसऱ्या दिवशी स्वामी गेले तेव्हा मात्र सर्व धर्मवार्ता करत होते. स्वामी आवर्जून आतमध्ये गेले, बसले, अजून निरूपण केलं. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला योग्य प्रकारे चालायचे. अजिबात एक चूक सुद्धा तुमची ती तुम्हाला काय करू शकते? नुकसानकारक ठरू शकते. जैसी महादाईसे मालगंठीची लाभा चुकली. जशी महादाईचा मालगंठीच्या लाभाला चुकल्या त्या वेळेला त्या उपस्थित नव्हत्या आणि तो अवसर होऊन गेला. परंतु त्या महादाईचा होत्या, परत विनंती केली, स्वामींनी परत मालगंठीचा अवसर दाखवला. आपल्यासारख्याला शक्य आहे का ते? आपली विनंती देव ऐकतील का परत? अजिबात ऐकणार नाही. आणि म्हणून ज्या वेळेला जे प्राप्त झालं ईश्वर पैकीच ती संधी सोडू नका. तुमच्याकडनं पूर्ण विधी होत नसेल पण थोडा तोडका मोडका कसाही का होईना विधी करण्याचा प्रयत्न करा.
आणि व्यवस्थित विधी नाही झालं त्याचं दुःख अप्राप्ती देवाकडे व्हावा, हे असं आजच्या सत्रामध्ये आपण व्यतिपाताचा 57वा दृष्टांत आणि त्या संदर्भामध्ये पूर्वार्ध 298 क्रमांकाची रेमनायका अवसरू अनवसरू कथन ही बीडची लीळा आपण या ठिकाणी श्रवण आणि चिंतन केलेली आहे. दंड